ऐकलास? पण तो राज ठाकरे सांगे होतो की बाजार मांडल्याने त्या महाराष्ट्रात त्या भारतात बाजार मांडल्याने. माका गावचे बाजार माहीत असत, आठवडे बाजार. मी कोकणातलो ना, मी सिंधुदुर्गातलो. आमच्याकडे ना आठवडे बाजार होतं आमच्या गावात, म्हणजे परुळ्या गावामध्ये आठवडो बाजार असता शुक्रवारचो आणि कुडाळामध्ये बुधवारचो असता. असेच जे गाव असत ना आमच्याकडे त्या जिल्ह्यामधले, त्या गावांमध्ये आठवडो बाजार असता. तो बाजार माका माहिती. हो, कोणतो बाजार सांगे होतो जरा आठवक लागताला. मी त्या भाषण ऐकलंय त्याचा. हां, आठायला शिरापडो. तो बाजार कुठलो सांगे होतो माहिती आहे? तो बाजार सांगे होतो तो राजकारणाचो. आणि तो राजकारणाचो बाजार कोणी मांडल्या असा त्याचा म्हणणं होता, मत होता. तर या नरेंद्र मोदीजींनी आणि या अमित शहानी मांडल्या, या भारतीय जनता पार्टीने बाजार मांडले असा त्याचा तो होरो होतो. मी विचार करूक लागलोय 2014 पासूनच आहे तो बाजार मांडल्याने काय त्या राजकारणात विचार करूक लागले. आणि माका गमला. पहिलो बाजार कधी बसलो माहिती आहे त्या भारतात? तथाकथित स्वातंत्र्य गावला ना तुमका त्यावेळी इंग्रजांनी काय केल्याने माहिती आहे? इंग्रजांनी तुमका भारत असा आंदण दिल्याने. समजला? त्यांचं वर्चस्व होतो, त्यांचा अधिकार होतो, कायदे त्यांचेच होते, नियम त्यांचेच होते. समजला? भारत स्वातंत्र्य जाऊ नाही त्यावेळेक. म्हणजे काय तो बाजार मांडल्याने. कोणी? त्या काँग्रेसनी. कारण हो जो काँग्रेस पक्ष असा ना तो स्थापन करणारं कोण? तर इंग्रज. समजला? बाजार खैसून झालो तो स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भारतात मांडलेलो बाजार. आणि मगे तथाकथित स्वातंत्र्य गावला त्याच्यानंतर परत त्या मोहनदास करमचंद गांधीन काय केल्यान? बाजार मांडल्या. आणि काय केल्यान? त्या लोहपुरुषाक बाजूक केल्या आणि त्याच्या लाडक्याक नेहरूक पंतप्रधान बनवल्या. म्हणजे वल्लभभाई पटेलाक मता गावली होती आणि एका अंडा गावला होता. आता माका असं वाटतं त्याने स्वतः मत दिल्या नसतात, स्वतःचं मत नाही काय माहिती आता. मग एका अंडा गावला, तो अंडा यांनी फोडल्या आणि त्या अंड्यातून तो बाहेर पडलो. कोण? तो नेहरू. कळलं तुमका? सुरुवात खैसून झाली या मोहनदास करमचंद गांधीपासून, त्या भारत स्वातंत्र्यपूर्वापासून. त्याच्यानंतर त्या नेहरून लय कांड केल्या, चाचा नेहरू म्हणा. समजला? लय कांडा केल्यान त्याने. ती कांडा तुमका माहीतच असतली. त्याच्या मगे त्याचा चेडू येला, त्यांनी सर्वात मोठा कांड केल्या. त्या कांड काय असा माहिती असं तुमका? काय? राष्ट्रपती राजवट आणल्या, हुकुमशाही. आणि संविधानात त्यांनी जो मूळ असा ना संविधान त्याच्यात त्यांनी बदल घडून आणले. कोणाक विचारूक नाही, स्वतःच्या मनान त्याच्यात काय टाकले त्यांनी? सेक्युलर, धर्मनिरपेक्ष तो शब्द टाकल्या. आणि त्यावेळे सगळ्यांका, म्हणजे तो गायक असतलो, पत्रकार असतलो, नेतो असतलो, वैतो होतो, जे काय होते तिच्या विरोधात त्यांका सगळ्यांका तिने तुरुंगात डांबल्या. समजला? पण त्यावेळी एक तुरुंगाचो बाहेर होतो. तो कोण? तुझं चुलतो. समजला? तिने समर्थन केल्यान रे. तेव्हा पण एक बाजार मांडलो होतो त्या इंदिरा गांधी तुझ्या चुलत्या. काय कळला तुका? बाजार. तो बाजार. त्याच्यानंतर लय बाजार झाले त्याने इंदिरा गांधींनी मांडलेले. त्याच्यानंतर चुलत्यान सुद्धा बाजार मांडल्याने रे. आणि मगे पुढे जाऊन आणखीन एक सांगते तुका. एक चुलतो असा तुझो, आणखीन काका. तो चुलतो आणि तो काका. कळला तुका? शरद पवार रे. एका चाणक्य म्हणतात. चाणक्य नाही तो कोण? तर शकुनी मामा. त्या शकुनी मामाने बाजार मांडल्या, लय बाजार मांडले त्याने. त्याच्यातलो एक बाजार सांगतोय. काय? आपल्या गुरुच्या, राजकीय गुरुच्या पाठीत खंजीर खूप असल्या वसंतदादा पाटलांच्या. आणि स्वतः मुख्यमंत्री बनलो टुनकन उडी मारून. नाही समजला तुका? तो बाजार आठवलो. आठवण करून देते एका बाजाराची. विसरला अशी. राजकारणामध्ये काय असत माहिती आहे?
वय ते तुमच्यासारखे नेते इसारतात आम्ही काय केलं त्या इसरतात, दुसऱ्याने काय केल्याने ना त्या लक्षात ठेवतं. समजला? वय तो बाजार. नंतर दुसरा एक बाजार. आता या हो जो काका असा ना त्याच्याकडसून तुझ्या भावाशीन बाजारात जाऊन काहीतरी विकत घेतल्या अक्कल. समजला? अक्कल विकत घेतल्यान आणि ती अक्कल वापरल्या. केव्हा केव्हा वापरल्यान माका सांग बघूया. अरे राज ठाकरे कधी वापरल्या? 2019 मध्ये युतीत बहुमत गावला होता. काय समजला तुका? युतीत बहुमत गावला होता. कोणी दिल्या? या लोकशाहीने जनतेन मतदार राजान दिलेला. आणि वैते मतदार राजाच्या पाठीत वैत्या तुझ्या भावाशीन खंजीर खुबसल्या. जसा त्यांनी त्या काकान खंजीर खुबसल्या ना, म्हणजे तसाच पाठीत नाही तर छातीडातच घुसरल्या. समजला? तुका तो नाटक माहिती असा काय? काय आठवता नाटक? मग हे सांग. अरे राज ठाकरे काय समजता मी काय सांगता येता? होय तो बाजार त्यांनी मांडल्या. होय तो बाजार मांडून टुनकन मुख्यमंत्री बनलो. समजला? पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी काय केल्याने जो खंजीर का मारलेलो ना पाठी तो काढल्याने आणि तो बहुमत कोणाक गावला होता तर शिवसेनेक आणि भाजपा आणि ता सरकार बनायल्याने. तो बाजार नव्हतो. कळला तुका? रे राज ठाकरे तो बाजार नव्हतो. तो बहुमताचो मान होतो. समजला? तो मान राखल्याने वैत्या शिंदेने आणि वैत्या देवेंद्र फडणवीसने भाजपा शिवसेना एकत्र येऊन सरकार चालवल्याने आणि विकास केल्यान समृद्धी घडवल्यान या मुंबईची महाराष्ट्राची. समजला? तो बाजार नव्हतो. मग आणखीन एक बाजार घडलो. तुझ्याकडसून पण बाजार नाही घडा रे. नाही. 2014 मध्ये तू पंतप्रधान मोदीक समर्थन दाखवलंस. 2019 मध्ये टुनकन उडान तू खाई गेलस त्या सोनिया चाचीकडे गेलस. आणि काका कोण? होय तो शरद पवार. नाही काय लोटांगण घातलंस ना. आणि मग त्यांच्या मंचावर जाऊन लावतो व्हिडिओ. अरे आता काय सांगते रे तुका? तुझे व्हिडिओ लागाक लागलेत. समजला? राज ठाकरेंनो बाजार. मग हे परत एकदा 2024 मध्ये टुनकन उडान. पण काय केलंस? बिन शर्ट. म्हणजे तुझ्या भावाशीनेच सांगल्या रे बिन शर्ट. मी आपलं माझ्या मनात सांगणे नाही. तुझ्या भावाशीनेच सांगल्या बिन शर्ट. म्हणजे शर्ट काढान तू काय केलंस? वैत्या नरेंद्र मोदीजी समर्थन केलंस. त्याच्या वांगडा उभं राहिलंस. आणि मग त्या निवडणुकीमध्ये तू प्रचार सुद्धा केलंस त्यांच्या मंचावरसून. होय तो बाजार. मग काय केलंस तू? मग काय केलंस? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होती. पण गाळ्या घाली होतस त्या मित्राकच. मैत्रीपूर्ण लढते त्या देवेंद्र फडणवीस त्या शिंदे गाळ्या घाली होतस. म्हणून ता भुईसपाट झाला. बाजार कळलो तुका? रे राज ठाकरे काय सांगतोय मी तुका? वै तो बाजार. मग आता परत वैती निवडणूक केली महानगरपालिकेची, मुंबई महानगरपालिकेची. आणि मग काय केलास? वैती मुंबई महानगरपालिका हातची जातली. आपण काय करूया? आपण दोघे भाऊ मिळून खाऊ. मग काय केलास? एकत्र येलास. नाही विसरलंस? बाकी खाई द्यायला जाऊ नाही तुम्ही. वैती मुंबईकच राहलास. बाकीचे मारान देत, कार्यकर्ते मारान देत, नेते मारान देत, ते आपला बघतील. आम्ही आपलो मुंबईत राहतो आणि मुंबईची महापालिका वाचयतो. म्हणजे काय? दोघे भाऊ आणि मिळून खाऊ. काय बाजार कळलो तुमका? वैतो बाजार. समजला? दोघांनी एकमेकाक अगदी कमरे खालचे शिव्या घातलास आणि मग कमरेवर येऊन कमरेवर हात ठेवून गळा भेट घेतलास. वैतो बाजार. समजला? झाला तर झाला. परत तुम्ही निवडणूक लढायलास. मग ता कल्याण डोंबिवलीक जा घडला ना, म्हणजे मनसेचे ते 5 नगरसेवक त्या युतीमध्ये जाऊन बसले. मग तू काय सांगतोस? माझा नाही बाबा, मी काय सांगाक नाही, मी काय बोलूक नाही. वैत्याने स्थानिक लेवलला केल्याने. वै तो नेतो असा ना राजू पाटील, वैत्याने घेतलेले निर्णय. मी बाबा नाही, मी त्यातलो नाही. मी नाही त्यातलो आणि कडीला वाचली.
समजला? अरे काय सांगतस कोणाक? येडो कानाक बनयतस, येडो बनून पेडो खातस काय? वय तो बाजार कोणी मांडल्यान? म्हणजे घाबराक लागले, घाबरणार नाही आता तुझे नेते असाच म्हणा भया. तुझं ऐकणत नाही, तुझ्या निर्णयात भीक घालणत नाही असाच म्हणा भया. मग स्थानिक लेवलला त्यांनी घेतलेलो निर्णय म्हणजे दम गेलो, तुझा नेतृत्व संपला असं वाटतं माका. शिरा पडो वैतोच बाजार. काय कळला? खैपासून सुरुवात झालो बाजार? भारत स्वातंत्र्यपूर्वापासून. आणि तुझे जे 5 नगरसेवक असत ते खय गेले? युतीत जाऊन बसलेत, महायुतीत. थंयपर्यंत बाजार झालो. पुढे आणखीन काय काय बाजार मांडतालास, काय काय बाजार दाखयतालास. हय तो जो मतदार राजा असा येडो नाही असा, पब्लिक है सब जानती है. तो हळूहळू समजतलो. समजला? बाजार ओ गावाले तू कळला तुमका बाजार खायलो तो? वैतोच बाजार. वैतो बाजार कोणी मांडल्यान, कसो मांडल्यान, कधीपासून मांडल्यान आणि आता खंयपरी निलो बाजार तुमका कळला? जाताच बाजारात वैत्या अक्कल घेऊ. मग हे घेतलास तर काय होताला? उद्धव ठाकरे. समजला? वायच जपान रावा नाहीतर उद्धव ठाकरे वंशात. समजला तुमका? आणि मग बापाशीनी त्या संघटनेक उभा केल्यानी बाजार नाही मांडूक. नंतर पहिलो एकदा मांडल्या नसात, पण त्याच्यानंतर ते ठाम रवलेत. हिंदुत्व, हिंदू हृदय सम्राट ठाम रवलेत. आणि त्यांनी मग मराठी आणि हिंदुत्व याच्याबरोबर बाजार नाही मांडू, पण तुम्ही दोघांनी बाजार मांडलो. समजला? बाळासाहेब ठाकरेची विचारधारा असत ना, त्याचो तुम्ही बाजार मांडलो. काय कळलो तुमका? बाजार खायलो आठवडो बाजार नाही, परुळ्याचो आणि कुडाळचो. कळला गावाल्यानो? हे तो बाजार